वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरम् एकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् सच्चिदानन्दरूपाय सदसव्यशक्तिहेतवे नमः शिवाय संबाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। शिव महापुराण भगवान की जय। कैलाशपति भगवान की जय। कल्याणीश्वर महादेव की जय। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। वसुंधरा रत्न राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। सब शिवाचार्य महाराज की जय। शिवयोगी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सब साधु संत महाराज की जय। क्रांति सूर्य जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वीर वैरागिणी अक्का महादेवी माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। बजरंग बली हनुमान की जय। सब संतन की जय। हर हर महादेव। भारत माता की जय। वंदे मातरम। मानव धर्माचा विजय असो। धर्मानेच विश्वाला शांती मिळो। गौ माता की जय। सरस्वती माता की जय। अपने अपने माता पिता की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। सर्वांनी हाताने टाळे आणि मुखाने पंचाक्षरी महामंत्रामध्ये तल्लीन व्हायचं आहे।
नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम जय भोले नमः शिवाय जय भोले एक टाळी वाजवा जय हो सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जयिनीय महाकालेशम् ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय परल्यं वैजनाथञ्च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने नमः शिवाय जय भोले एक टाळी वाजवा सर्वांनी बोला नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय वाराणस्यातु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशं शिवाय जय भोले नमः शिवाय जय भोले नमः शिवाय कल्याणेश्वर महादेव नमः शिवाय ओम नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात् पठे नर सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति हे भोलेनाथ ओम नमः शिवाय नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय जय भोले नमः शिवाय ओम नमः जय भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम दोन हात वरती एक टाळी जय हो नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः जसं भोजन झालेलं आहे तसा आवाज आला पाहिजे नमः शिवाय ओम नमः शिवाय जय हो जय भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव शिव बोलो नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ मेरे भोलेनाथ
नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की कल्याणीश्वर महादेव की हर हर। अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून सताळा नगरीचे ग्रामदैवत भगवान श्री कल्याणीश्वर शंभू महादेव पावन पुण्यभूमीतील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मी 108 सद्गुरु डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आई वडील या दोन्हीही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली यासह आंध्र महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून समता नायक क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र शिवक्षेत्र सताळा या पावन पुण्यभूमीमध्ये आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या प्रथम दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करीत असताना चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परम रहस्य पारायण तथा संगीतमय शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा शिवक्षेत्र सताळा खुर्द तालुका अहमदपूर जिल्हा लातूर वर्ष 26वे दिवस पहिला। सर्व शिवभक्तांना या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून देणारे या सप्ताह समितीचे सर्व संयोजक आयोजक समिती शिवभक्ती परायण गुरुभक्त विश्वनाथप्पा कल्याणी शिवभक्ती परायण अंतरामप्पा हिंडे शिवभक्ती परायण संभाजी बेद्रे शिवभक्ती परायण बाबूराव मुदगडे शिवभक्ती परायण राजाभाऊ हिंडे शिवभक्ती परायण कल्याण कोरे शिवभक्ती परायण नरसिंगप्पा मुलंगे शिवभक्ती परायण नरसिंगप्पा मुतंगे शिवभक्त परायण दयानंद अप्पा शेरे यासह परिचित अपरिचित सर्व सप्ताह संयोजन समिती या सर्व आयोजक सप्ताह समितीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन शिवकृपेचा अधिकार प्राप्त करून घेणारे सर्व देणगी दान देणारे सद्भक्त आजच्या पहिल्या दिवसीय पर्व काळामध्ये अन्नदान सेवा देऊन शिवमहापुराण ग्रंथ पूजा करून
महाराजांचा सन्मान केलेले शिवभक्तीपरायण श्री प्रभू आप्पा गुंडाप्पा ढगे परिवार, त्याचबरोबर ग्रंथपूजा करून महाराजांचा सन्मान केलेले शिवभक्तीपरायण संभाजी शिवमूर्तीप्पा बेंद्रे परिवार, शिवभक्तीपरायण अंतरामप्पा सिद्धरामप्पा हेंडे परिवार, त्या शिव हर हर महादेव, त्याचबरोबर शिवभक्तपरायण राजाभाऊ हेंडे परिवार. या शिवमहापुराण कथेमध्ये 7 दिवसीय पर्व काळामध्ये महाराजांच्या प्रसादाची या ठिकाणी व्यवस्था करणारे शिवभक्तीपरायण विश्वनाथप्पा कल्याणी परिवार. या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये काया वाचा मनाने तनमन धनाने सेवा देणारे सर्व सद्भक्त, पहाटेच्या शिवपाठापासून पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देणारे सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, विण्याची सेवा देणारे सर्व सद्भक्त, या मंदिर प्रांगणामध्ये चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारे सर्व सद्भक्त, या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये आपल्या नावाची अपेक्षा न करता पडद्याच्या पाठीमागे राहून आपली निस्वार्थ सेवा करणारे सर्व परिचित अपरिचित सद्भक्त, या शिवमहापुराण कथेसाठी ज्यांची उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम या ठिकाणी लाभत आहे असे शिवभक्तपरायण अतुल दादा चव्हाण, या शिवमहापुराण कथेसाठी संगीत साथ करत असलेले स्वर शिवाणी संगीत संच, संगीत विशारद सूरमणी, गायन सम्राट कुमार सागर महाराजांचे गायन गुरु असणारे शिवभक्तीपरायण अनिलजी भालेराव गुरुजी लातूरकर, कोरस गायनाचार्य तथा तबला वादक, तबला सम्राट, तबला विशारद आत्मीय बंधू शिवभक्तपरायण आत्मलिंग महाराज वाडी वडगावकर. या शिवमहापुराण कथेची कॅमेऱ्याच्या माध्यमातून शूटिंग करून महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा व आई म्युझिक या दोन्ही यूट्यूब चॅनलवरती ही कथा प्रसारित करत असलेले परमशिष्य शिवभक्तीपरायण दत्तात्रय त्र्यंबक बेळे महाराज किलचकर, त्याचबरोबर आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव अशी मंगल कामना करून आजच्या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करीत असताना गेल्या अनेक वर्षापासून ज्या माता माऊलीनं विश्वनाथ आप्पांना परमार्थामध्ये संसारामध्ये अगदी पती परमेश्वर मानून ज्यांची सेवा केली, या सेवेबरोबर शिवभक्ती गुरुभक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतली, अशा कैलासवासी सुभद्राबाई विश्वनाथ आप्पा कल्याणी यांचं गतवर्षी या ठिकाणी दुःखद निधन झालं. या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून आईंचं सुद्धा स्मरण करून आईंच्या आत्म्यास शांती लाभावी अशी कल्याणेश्वर महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या प्रथम दिवसीय शिवमहापुराण कथेला प्रारंभ करतो. या पहिल्या दिवसीय शिवमहापुराण कथेचं विशेष महत्त्वाचं आहे. धर्म अर्थ आणि काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी केलेला अट्टहास म्हणजे ही शिवमहापुराण कथा आहे. पण बऱ्याच जणांना वाटतं पहिला दिवस आहे,
पहिल्या दिवशी लावालावी असते, एवढं काय नियोजन आयोजन नसतं. आपण उद्यापासून जाऊ, दुसऱ्या दिवसापासून जाऊ, असं बऱ्याच जणांना वाटतं. पण मी प्रश्न करेन, आहे की नाही. आता इथं तरुण वर्ग कमी आहे, पण माझी दिदी आहे, दिदीलाच प्रश्न करतो आहे. 10वीची 12वीची परीक्षा दिल्यानंतर दिदू, आपला 5वा नंबर यावा वाटतो का 3रा नंबर यावा वाटतो का पहिला यावा वाटतो की नाही. मग कुठलीही एक्झाम असो, MPSC असो, UPSC असो, 10वी बोर्ड परीक्षा असो, 12वी बोर्ड परीक्षा असो, प्रत्येकाला परीक्षेमध्ये निकाल आपला पहिल्या क्रमांकावरती यावा वाटतो. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? पहिल्या दिवसापासून शाळेमध्ये जावं लागतं. पहिल्या दिवसापासून जो विद्यार्थी शाळेमध्ये जातो, पाया पक्का करून घेतो, ABCD पासून Z पर्यंत, अ आ इ पासून ज्ञ पर्यंत. पहिल्या दिवशी जे काही आपल्याला गुरुजी सांगत असतात ते फार महत्त्वाचं सांगत असतात, आहे की नाही. आणि मग पहिल्या दिवसापासून जो विद्यार्थी शाळेमध्ये जातो तो शिक्षणामध्ये 1 नंबरवरती राहतो, हुशार बनतो आणि त्याचा परीक्षेमध्ये निकाल सुद्धा पहिलाच लागतो. तसंच या शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून ज्या भक्ताला भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद पहिल्या क्रमांकावरती हवा आहे, भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून मोक्ष आणि मुक्तीचा अधिकार ज्या जीवाला पहिल्यांदा प्राप्त करून घ्यायचा आहे, त्यानं पहिल्याच दिवसापासून या शिवनामाच्या शाळेमध्ये आलं पाहिजे. या शिवनामाच्या शाळेमध्ये येऊन या शिवनामाच्या गोष्टी, कथा, ज्ञान अगदी आपल्या जीवनामध्ये पाया रूपानं पक्क्या केल्या पाहिजेत. तरच 6 दिवसामध्ये होणाऱ्या कथा आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान रूपानं प्राप्त होतील. याच्यासाठी पहिल्या दिवसापासूनच कथा ऐकावी. बऱ्याच जणांना वाटतं, महाराज एवढी सुंदर माईक सिस्टमची व्यवस्था केलेली आहे, आम्हाला आमच्या घरातच बसून ऐकू येते, मंदिरात जायची गरज काय. तर त्यांच्यासाठी सुद्धा शिवमहापुराण सांगता आहे, इथंच येऊन कथा का ऐकावी. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या बसने प्रवास करता, संभाजी आप्पा, हे की नाही, एखाद्या बसने प्रवास करत असताना अंतरमा पप्पाला कोणत्या जवळची सीट मिळावी वाटते? सगळ्यात मागची का? कुठली सीट मिळावी वाटते आपल्याला? सगळ्यात समोरची. म्हणजे जेवढं ड्रायव्हरच्या जवळ सीट मिळेल तेवढा आनंद वाटतो. का आपल्याला पुढची सीट मिळावी वाटते? पाठीमागे का बसत नाही? दूरच्या सीटवर बसल्यावर काय होतं आप्पा? हादरे बसतात, हे की नाही. म्हणून आपण बसमध्ये प्रवास करताना ड्रायव्हरच्या जवळ जी सीट आहे त्याची अपेक्षा करतो, हादऱ्यापासून दूर राहण्यासाठी. तसंच या शिवमहापुराण कथेमध्ये जेवढं तुम्ही महाराज रूपी ड्रायव्हरच्या जवळ येऊन कथा ऐकाल, या शिवनाम रूपी प्रांगणामध्ये, या गाडीमध्ये, हे मंदिर म्हणजे गाडी आहे, है की नाही, कैलास पर्वत आहे, या गाडीमध्ये येऊन जेवढं तुम्ही पहिल्या सीटवरती बसाल, महाराज रूपी ड्रायव्हरच्या जेवढं जवळ राहाल तेवढं तुम्ही दुःखापासून, संकटापासून, हादऱ्यापासून दूर राहाल. म्हणून या ठिकाणी मंदिरातच येऊन कथा ऐकली पाहिजे. शिवकथा शिवगोष्टी उल्हास न माय पोटी. या शिवकथा शिवगोष्टी ऐकत असताना आपल्याला उल्हास त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये मायला नाही पाहिजे. एवढा आनंदाने आपल्याला या कथा ऐकल्या पाहिजे. 4 युग सांगितलेले आहेत, कर्ता, त्रेता, द्वापर आणि कलियुग. तर या 4 युगामध्ये देव प्रसन्न करून घेण्याचे वेगवेगळे उपाय होते. सगळ्यात पहिलं युग आहे कर्तायुग. कर्तायुगामध्ये देवाला प्रसन्न जर करून घ्यायचं असेल तर हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागायची. हजारो वर्ष ऋषीमुनी एका जागेवरती बसून हजारो वर्ष तपश्चर्या करायची, मग त्यांना देवाची प्राप्ती व्हायची. कर्तायुगाच्या नंतर त्रेतायुग आलं. त्या त्रेतायुगामध्ये देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ करावे लागायचे. यज्ञ केल्यानंतर देव प्रसन्न व्हायचे.
त्याच्यानंतर द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये सुद्धा देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी जप तप पूजा पाठ अनुष्ठान करावे लागायचे, तेव्हा देव प्रसन्न व्हायचे. पण या कलियुगामध्ये यज्ञ करायची गरज नाही, जप तप अनुष्ठान करायची गरज नाही, आहे की नाही, तपश्चर्या करायची गरज नाही. या कलियुगामध्ये समाधी अवस्थेमध्ये असलेल्या भगवान शिवाला प्राप्त करून घेण्यासाठी एकच साधन सांगितलं, कलियुगा माझी भजन हे सार, हृदयी शंकर साठवावा. या कलियुगामध्ये भजन आहे, कथा आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे. या माध्यमातून आपल्याला भगवान शिवाला प्रसन्न करून घेता येतं आणि त्याच्यासाठीच केलेला अट्टहास म्हणजे ही शिव महापुराण कथा आहे. ही शिव महापुराण कथा आपल्या जीवनातील व्यथा दूर करणारी आहे. हे सगळ्यांच्याच भाग्यामध्ये प्राप्त होत नाही. कथा ऐकणं, कथा सांगणं याला खूप मोठं सौभाग्य लागतं. आणि म्हणून या नेमक्या शिव महापुराण कथेमध्ये, आज पहिल्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये आपण ही शिव महापुराण कथा उत्पत्ती कशी झाली, या शिव महापुराण कथा कोणी सांगितल्या, कोणी श्रवण केल्या, या शिव महापुराण कथा आपल्यापर्यंत कशा पोहोचल्या, या शिव महापुराण कथेमध्ये किती श्लोक आहे, किती संहिता आहे, आणि या कथा ऐकण्याचे नियम आणि या शिव महापुराण कथेचा परिचय आज आपण पहिल्या दिवसीय शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. या शिव महापुराण कथेमध्ये प्रवेश करत असताना या ठिकाणी आपल्या समोर एक श्लोक ठेवलेला आहे. ओम अन्यक्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यति. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. या मानवी जीवनामध्ये कळत ना कळत झालेले पाप कर्म या कथेच्या माध्यमातून या शिवा अनुभव मंडपामध्ये नष्ट होतात म्हणतात. इतर ठिकाणी केलेले पाप कर्म या पुण्यस्थळी कैलासस्थळी नष्ट होतात, पण या भूमीवरती केलेले पाप कर्म जगामध्ये कुठंच नष्ट होत नाही. मग आपल्या जीवनामध्ये कळत ना कळत झालेले पाप कर्म असतात माय. तुम्ही म्हणाल आम्ही पापच केलं नाही, आहे की नाही. गत वर्षी सुद्धा माय बोलायची मला, आहे की नाही, महाराज आम्ही पापच केलं नाही. तुम्ही पाप केलात, मी सांगेन तुम्हाला. आता शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी येताना तुमच्या पायाखाली किती मुंग्या मेल्या, किती किडे मेले, हे सुद्धा पाप आहे. 84 लक्ष जन्मयोनीमध्ये चिरटापासून महाकाय हत्तीपर्यंत हे सर्व प्राणी सुद्धा त्या ठिकाणी आहेत. मग या मुक्या प्राण्यांना मारलेलं पाप कुठं फेडायचं? नामस्मरणाच्या माध्यमातून फेडायचं. आणि म्हणून ही पवित्र जागा आहे. या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून न कळत झालेले पाप कर्म तर नष्ट होतीलच, पण या जीवाला मोक्ष आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त होईल. आणि त्या मोक्ष आणि मुक्तीच्या अधिकारासाठी आपण आजपासून 7 दिवस काय या वाचा मनाने या शिव महापुराण कथा श्रवण करणार आहोत. प्रथम या शिव महापुराण कथेला या ठिकाणी प्रारंभ करत असताना आपण अनेक देवी देवतांना संस्कृत श्लोकाच्या माध्यमातून त्याचा अर्थ जाणून घेत आपल्याला या शिव महापुराण कथेमध्ये प्रवेश करायचा आहे. पहिल्या दिवसाचा नियम आहे, देवी देवतांना नमन करून आपण या शिव महापुराण कथेमध्ये प्रवेश करणार आहोत. प्रथम श्री गणेशाला वंदन करूया. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. वाईट मार्गाने आचरण करणाऱ्यांना सरळ मार्गावर आणणाऱ्या, विशाल शरीर असलेल्या
कोटी सूर्याची प्रभा लाभलेल्या हे देवा श्री गणेशा, माझी सर्व कार्य नेहमीप्रमाणे निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी माझी या सर्व शिवभक्तांचा व माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार असो, अशी विनंती या ठिकाणी केलेली आहे. पुढे आपण भगवान शिव परमात्म्याला वंदन करूया. ओम त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखन भित्तये सचितानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमः. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे तीन लोक म्हणजे त्रैलोक्य आहे आणि या त्रैलोक्याचे अधिपती भगवान शिव परमात्मा आहेत. अशा भगवान शिवाला माझा व या सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो, अशी विनंती या श्लोकाच्या माध्यमातून केलेली आहे. पुढे अंबा भवानी मातेला नमन करूया. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगलमय गोष्टीतील मांगल्य रूप कल्याणदायिनी सर्व इष्ट फळ देणाऱ्या शरणांगतास आश्रय देणाऱ्या त्रिनयनी गौरी नारायणी तुम्हास माझा व या सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो, अशी विनंती या श्लोकाच्या माध्यमातून केलेली आहे. पुढे दुर्गा देवीला वंदन करूया. ओम शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमस्तुते. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. शरण आलेल्या दीनदुबळ्यांना तारण्यास तत्पर असलेल्या सकल विश्वाचा ताप दूर करणाऱ्या हे देवी नारायणी दुर्गे, तुला माझा व या सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो, अशी विनंती केलेली आहे. पुढे सरस्वती मातेला वंदन करूया. ओम नमस्ते शारदे देवी विना पुस्तकधारिणी विद्यारंभं करिष्यामि प्रसन्नां भव सर्वदा. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. हाती विना आणि ग्रंथ धारण केलेल्या हे सरस्वती देवी, तुला वंदन करून आम्ही अभ्यासाला प्रारंभ करत आहोत. तू आमच्यावरती नेहमी प्रसन्न राहा, अशी या श्लोकाच्या माध्यमातून सरस्वती मातेला या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. माझा व या सर्व सद्भक्तांचा सरस्वती मातेला साष्टांग प्रणिपात असो. पुढे गुरुदेवतेला वंदन करूया. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरात गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. गुरु हे प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू आणि शिव आहेत. ते साक्षात परब्रह्म आहेत. अशा श्री गुरूंना माझा व या सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो, अशी विनंती केलेली आहे. पुढे वेद व्यास ऋषींना आपण वंदन करूया. ओम नम सर्व विदे तस्मे व्यासाय कविवेदसे चक्रे पुण्यम सरस्वत्या यो वर्षमिवं भारतम. या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. सर्वज्ञ कवीमध्ये ब्रह्मदेवाप्रमाणे असलेल्या आपल्या प्रतिभेने मेघवृष्टी समान शिवमहापुराण नावाचे पुण्यदायी काव्य करणाऱ्या भगवान श्री वेदव्यासांना माझा व या सर्व सद्भक्तांचा साष्टांग नमस्कार असो, अशी विनंती केलेली आहे. पुढे
33 कोटी दिव्यदेवतांना साष्टांग प्रणिपात करून आपण या शिव महापुराण कथेमध्ये प्रवेश करीत आहोत. या शिव महापुराण कथेचं विशेष महत्त्व आहे. जन्माला आल्यानंतर या जीवाला कशाची अपेक्षा आहे? अंतरामाप्पा, काय लाभावं वाटतं जन्माला आल्यानंतर? सुख. बरोबर आहे ना? प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर सुख लाभावं वाटतं, आपलं कल्याण व्हावं वाटतं. बऱ्याच जणांना वाटतं, सर्वांना वाटतं. आणि मृत्यूनंतर काय मिळावी माय? मोक्ष किंवा मुक्ती. जन्माला आल्यानंतर कल्याण व्हावं आणि मृत्यूनंतर मुक्ती मिळावी, याच्यासाठीच सर्वांची धडपड आहे. पण नेमकं ही कल्याण आणि मुक्ती नेमकं कुठं आहे, हे की नाही, याच्यासाठी विचार करणं गरजेचं आहे. मोक्ष कुठं लाभणार आहे, कल्याण कुठं लाभणार आहे, कोणत्या साधनाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त केल्यानंतर या दोन गोष्टी आपल्याला प्राप्त होणार आहेत, याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. पहा, संतांना सुद्धा या दोन गोष्टीची अपेक्षा होती, पण संतांनी मंदिरामध्ये जाऊन कल्याण आणि मुक्ती नाही मागितलं, तर कल्याण आणि मुक्ती मिळण्याचं साधन मागितलं. काय मागितलं माझ्या माऊलीनं? संत शिरोमणी मन्मथ माऊलीने देवाकडे मागणं मागितलं. आता त्यांना देव प्रसन्न होणार आहे, झालाही आहे. आता त्यांना मुक्ती आणि मोक्ष मागता आलं पाहिजे, पण त्यांनी मागितलं नाही. मागता आलंही असतं, पण त्यांनी मागितलं नाही. त्यांनी मोक्ष आणि मुक्ती न मागता, कल्याण न मागता, सुख न मागता कल्याण आणि मोक्ष मिळण्याचं साधन मागितलं. आणि ते साधन कोणतं आहे? गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. 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 देई मज देवा जन्म जन्मी. ओ देई मज देवा जन्म जन्मी. ओम नमः शिवाय. देई मज देवा जन्म जन्मी. ओ देई मज देवा जन्म जन्मी. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. 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 जंगमाची सेवा. नमः पार्वतीपतये शिव हर 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 हर. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. देई मज देवा जन्म जन्मी. बघा, माझ्या मन्मथ माऊलींना सुद्धा देवाची प्राप्ती झाली, पण माझ्या मन्मथ माऊलीनं देवाकडे मुक्ती आणि कल्याण मागितलं नाही, तर कल्याण आणि मुक्ती मिळण्याचं साधन मागितलं. माझ्या मन्मथ माऊलीनं बुद्धीच्या बळावर वरदान मागितलं. गुरु, लिंग आणि जंगमाची सेवा
माझ्या हातून जर घडली तर न मागता कल्याण होणार आहे, न मागता मुक्ती मिळणार आहे, हे संतांना माहीत होतं आणि तेच संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. देवाजवळ कल्याण आणि मुक्तीसाठी हात जोडू नका. गुरु लिंग जंगम यांची सेवा मला जन्मोजन्मी घडावी हे वरदान देवाला मागा. ज्यावेळेस गुरुची सेवा घडेल, लिंग पूजा घडेल आणि जंगमाची सेवा घडेल, त्या क्षणाला न मागता कल्याण आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त करून देणारा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा आहे. त्याच्याजवळ हे वरदान मागा. आणि ते वरदान मागण्यासाठी या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून हे ज्ञानरूपी अमृत आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. ही शिव महापुराण कथा, हा सप्ताह, याचा एकच उद्देश आहे. हा सप्ताह का ठेवायचा, या शिव महापुराण कथा का लावायच्या, तर याचं विस्तृत विवेचन श्लोकाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेलं आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भागवेत. या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, सर्व जग सुखी झालं पाहिजे, सर्व जग रोगातून मुक्त झालं पाहिजे, सर्वांचं जीवन समृद्ध झालं पाहिजे. कोणाला या जीवनामध्ये दुःख होता कामा नये. सुख समृद्धी आयु आरोग्य धन संपदा उदंड आयुष्याची प्राप्ती या मानव जीवाला प्राप्त व्हावी, याचसाठी केला हा अट्टहास. करमत नाही म्हणून नाही, नियम आहे म्हणून नाही, तर या सप्ताहाच्या माध्यमातून या जीवाला मोक्ष आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त व्हावा, आपण सर्वजण सुखी व्हावं, याच्यासाठी या सप्ताहाचं आणि या शिव महापुराण कथेचं आयोजन होत असतं. कथा ऐकणारे भक्त हे साधारण राहत नाहीत, तर साक्षात शिवाचे गण होतात आणि ते शिवाचे गण होऊन साक्षात शिवपदाचा अधिकार प्राप्त करून घेतात. म्हणून या कथा ऐकणं भाग्यामध्ये नाही तर सौभाग्यामध्ये लागतं म्हणून सांगितलेलं आहे. भाग्य वेगळं आहे अप्पा आणि सौभाग्य वेगळं आहे. भाग्य म्हणजे आहे तरी काय, संध्याकाळ मिळतं सकाळपर्यंत निघून जातं, सकाळी मिळतं संध्याकाळपर्यंत निघून जातं, याला भाग्य म्हणतात. अंतराम आप्पाला आता जाताना 1 लाख रुपयाची बॅग सापडली, आता मागं वळून सुद्धा बघणार नाहीत, एवढा आनंद आहे. गपचूप जाऊन तिजोरीमध्ये ठेवले, रात्री झोपी गेले आनंदाने. त्याच रात्री चोर यावा आणि ते 1 लाख रुपये चोरून घेऊन जावे. सकाळी आप्पा उठतात, तिजोरीकडे जातात आणि डोक्यावर हात म्हणून म्हणतात, अरे देवा, मी तुझं काय वाटोळ केलं होतं, रात्री 1 लाख दिले ना आता घेऊन गेले. याला भाग्य म्हणतात. जे संध्याकाळी मिळतं सकाळपर्यंत आपल्या हाती राहील का नाही याचा भरोसा नाही. म्हणून भाग्याची अपेक्षा करू नका, तर सौभाग्याची अपेक्षा करा. जर माणसाच्या जीवनामध्ये एकदा सौभाग्य प्राप्त झालं तर कोणताच राजा आपल्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही, कोणता भाऊ वाटून घेऊ शकत नाही, कोणता चोर चोरून नेऊ शकत नाही. आणि ते सौभाग्य ज्ञानाच्या बळावर आपल्याला प्राप्त होतं आणि ते सौभाग्य आपल्याला या कथेच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. म्हणतात, सुख दुख मिलना भाग्य की बात है, सुख दुख मिलना भाग्य की बात है. इस पवित्र दरबार में, इस कल्याणेश्वर के दरबार में कथा सुनना और सुनाना सौभाग्य की बात है, सौभाग्य की बात है, सौभाग्य की बात है म्हणतात. है की नाही? इथं येऊन कथा ऐकणं सांगणं हे सौभाग्यामध्ये लागतं म्हणतात. म्हणून पुराणामध्ये 3 टप्पे सांगितलेले आहेत, आयोजक, श्रोता आणि वक्ता. या तिघांमध्ये पहिला नंबर कोणाचा आहे आजीमाई? आयोजक आहे, वक्ता आहे, वक्ता म्हणजेच मी सांगणारा, श्रोता म्हणजेच तुम्ही ऐकणारे. या तिघांमध्ये पहिला नंबर कोणाचा? वा, एकदा आमच्या आईसाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. एक की नाही, आयोजकांचा पहिला नंबर आहे. गेल्या 3-4 महिन्यापासून याचं नियोजन आयोजन करत असताना सर्व शिवभक्तांना या कथेच्या माध्यमातून हे ज्ञान अमृत प्राप्त झालं पाहिजे
यासाठी आपल्या संसारातला बहुमूल्य वेळ देऊन या धर्माच्या कार्यासाठी समोर येऊन हे कार्य त्या ठिकाणी करत असतात. समोर येऊन कार्य करणं एवढं सोपं नाही, खूप अवघड गोष्ट आहे. आपल्या घरामध्ये एका दिवसाचं लग्न असतं. किती? एका दिवसाचं. 3 तासामध्ये जिकडं तिकडं होतं. एका मुलाचं लग्न लावण्यासाठी किती वर्षापासून तयारी करावी लागते? वर्षभर. मुलगी बघणं, मुलगा बघणं, पसंत पडल्यावर सगळ्या जुळवणी करणं, पत्रिका छापणं, हे की नाही, सगळं बँडवाल्याला सांगणं, स्टेज तयारी करणं, मंगल कार्यात तयारी करणं, आहे की नाही, अन्नदान, जेवणाची तयारी करणं, याच्यासाठी पूर्ण वर्ष पुरत नाही. 1 दिवसाचं लग्न जर करायचं म्हणलं तर वर्षापासून तयारी करावी लागते. हा तर 8 दिवसाचा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा आहे. याच्यासाठी किती कष्ट घ्यावे लागत असतील, आहे की नाही. याच्यासाठी सुद्धा खूप मोठा परिश्रम असतो. समोर आल्यानंतर सगळ्याच गोष्टीला समोर जावं लागतं. आणि या आयोजकांचा एकच उद्देश असतो, सर्व शिवभक्तांना या कथेच्या सप्ताहाच्या माध्यमातून ज्ञानाची प्राप्ती व्हावं यासाठी वर्षातून 1 वेळा अखंड शिवनाम सप्ताहाचं आयोजन करत असतात. आणि ते आयोजक नसून भगवान शिवाचे नंदीगण आहेत. भगवान शिवाने आज्ञा दिली, त्यांनी शिवाचं कार्य सुरू केलं, म्हणून त्यांचा पहिला नंबर. दुसरा नंबर कोणाचा? ऐकणारे की सांगणारे? बोला 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 बोला. नाही 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 माय, आहे की नाही. दुसरा नंबर आहे तुम्ही ऐकणारे श्रोता वर्ग, तुम्ही महेशांच्या मूर्ती, आहे की नाही. आयोजकांनी आयोजन केलं म्हणून तुम्ही इथं आलात. तुमच्या जीवनामध्ये या कथेच्या माध्यमातून 1 इंच जरी परिवर्तन झालं तर या कथेचं सर्व सार त्या ठिकाणी प्राप्त झालं असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून या मानवी जीवाला अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी, अज्ञान रूपी अंधारातून बाहेर काढून प्रकाश रूपी परमार्थाकडे घेऊन येण्यासाठी आयोजकांनी अट्टहास केला आणि तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं. दुसरा नंबर तुमचा आणि मग तिसरा नंबर आमचा आहे. तुम्ही बोलावलात म्हणून आम्ही आलो. तुम्ही जर बोलावलात नसतात तर आम्ही इथं आलो असतो? नाही नाही. आणि तुम्ही जर आला नसतात ऐकणारे, तर मी काय कथा ह्या हिरव्या चटईला सांगायची होती का? नाही ना. म्हणून दुसरा नंबर तुमचा आहे आणि तिसऱ्या नंबरवरती आम्ही आहेत. तिसऱ्या नंबरवरती का होईना, पण भगवान शिवाची कथा सांगण्याचं सौभाग्य या आयोजक मंडळीनं, विश्वनाथ आप्पासह, अंतराम आप्पासह त्यांच्या सर्व सहकारी टीमनं, ग्रामस्थांच्या सहकार्यातून, ग्रामस्थांच्या इच्छेपोटी दुसऱ्याही वर्षाची कथा सांगण्याचं सौभाग्य माझ्या वाट्याला प्राप्त करून दिलं. हे माझं परम असं सौभाग्य समजतो आहे, हे की नाही. आणि म्हणून सर्व ग्रामस्थांचं, आयोजकांचं या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी ऋण आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि या शिव महापुराण कथेमध्ये प्रवेश करत आहे. या शिव महापुराण कथा आपल्या जीवनातील व्यथा दूर करणाऱ्या आहेत. परमार्थ कशाला म्हणावं आणि संसार कशाला म्हणावं? परमार्थाची व्याख्या वेगळी आहे आणि संसाराची व्याख्या वेगळी आहे. परमार्थ म्हणावं तरी कोणाला आणि संसार म्हणावं तरी कोणाला, हे की नाही. लक्षपूर्वक ऐका. बायकोच्या सुखासाठी माहेरी जावं लागतं, याला संसार म्हणतात, हे की नाही. झालंय ना सिस्टमवाले दादा? झालंय ना? गेलात ना कधी सासरवाडीला? हा. बायकोच्या सुखासाठी माहेरी जावं लागतं, याला संसार म्हणतात. आणि आपल्या कल्याणेश्वर महादेव मंदिरामध्ये शिव महापुराण कथेचं आयोजन झालेलं आहे. हे कळाल्याबरोबर हातातली सगळी कामं टाकून मंदिरात येऊन कथा ऐकणं, याला परमार्थ म्हणतात, याला परमार्थ म्हणतात, याला परमार्थ म्हणतात, हे की नाही. सकळ ही कामं टाकून या, हे की नाही. याला परमार्थाचं लक्षण म्हणतात. जिथं टाळाचा आवाज येतोय, जिथं मृदंगाचा आवाज येतोय, जिथं कथेचा आवाज येतोय, जिथं कीर्तनाचा आवाज येतोय, त्या ठिकाणी आपलं मन ओढणं आणि त्या जागी जाऊन या कथेचं,
ज्ञान अमृत प्राप्त करून घेणं याला खरा परमार्थ म्हणलेला आहे. आणि आपण सुद्धा खूप सौभाग्यशाली आहोत. या परमार्थाच्या शिवमहापुराण कथा सांगण्याचं आपल्याला भाग्य प्राप्त झालेलं आहे. मनाला मन्मथ बनवा, 10 इंद्रियाला महादेव बनवा, आपल्या भावनेला पार्वती बनवा. तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. हे शरीरच कैलास बनल्याशिवाय राहणार नाहीये. आणि ही कथा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणून देणारी कथा आहे. या जीवाला 2 गोष्टीची अपेक्षा आहे, एक कल्याण आणि दुसरं मुक्ती. पहा, ज्या जीवाला कल्याण हवं आहे त्यांनी काय केलं पाहिजे? आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, त्याने शिवा प्रति शरण जावे. आपुले कल्याण व्हावे ज्यांचे चित्ती, त्याने शिवा प्रति शरण जावे. ज्या जीवाला कल्याण हवं आहे की नाही, त्या जीवानं भगवान शिवाला शरण जावं. ज्या जीवाला मुक्तीचा अधिकार हवा आहे, लक्ष्मण म्हणे घ्या हो जन्म मृत्यू चुकवा हो. ज्या जीवाला जन्म मृत्यूचा फेरा चुकवून मुक्तीचा अधिकार हवा आहे, त्या प्रत्येक जीवानं काय घ्या म्हणाले? प्रसाद घ्या म्हणाले. कोणता प्रसाद? शिव महापुराण रूपी ज्ञान रूपी प्रसाद आपल्या जीवनामध्ये घ्या. आणि कल्याण आणि मुक्तीचा अधिकार आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. शब्दरूपी पुष्प वाहण्यासाठी भगवान शिवानी मला आज्ञा द्यावी. आणि ते शब्दरूपी पुष्प घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. गोड अंतकरणाने हे शब्दरूपी पुष्प कानामध्ये श्रवण करा आणि अंतकरणापर्यंत नेऊन आपल्या जीवनामध्ये सत्याच्या मार्गावरती कृतीमध्ये उतरवा. याचसाठी या शिव महापुराण कथा आपल्या समोर प्राप्त झालेल्या आहेत. या शिव महापुराण कथा आपल्यापर्यंत कशा पोहोचल्या, या शिव महापुराण कथेची उत्पत्ती कशी झाली, याचं विस्तृत विवेचन आपण श्रवण करूया. कृतायुगामध्ये भगवान शिवानी या सृष्टी निर्मितीच्या नंतर या जगाच्या कल्याणासाठी, या मानवांच्या हितासाठी भगवान शिवानी या शिव महापुराण कथा आपल्या स्वमुखातून प्रकट केल्या. भगवान शिव स्वतः या कथा सांगायला सुरुवात केलेल्या आहेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा कथा कोणी ऐकली? आजीमाय का तुम्हीच ऐकली? भगवान शिव सांगू लागलेले आहेत. या जगाच्या पाठीवर या शिव महापुराण कथा पहिल्यांदा कोण ऐकल्या? माय कोण ऐकल्या? का तुम्हीच? नाही ना महाराज, आम्हाला जर माहित असतं तर आम्ही कथेला आलो असतो का? नाही का आम्ही घरी नाही थांबलो असतो का? आहे की नाही? भगवान शिवाच्या जवळीक राहणारे नंदी महाराज, भगवान शिवाचे दास, भगवान शिवाचे सेवक, हे की नाही, नंदी महाराजांना भगवान शिवांनी कथा सांगितल्या आणि माता पार्वतीनं ऐकल्या. नंदी महाराजांनी या कथा लिहून काढल्या. कथा लिहिता लिहिता असा ग्रंथ तयार झाला ज्याला शतकोटी नाव प्राप्त झालं. शतकोटी नावाचा एक महान ग्रंथ तयार झाला, ज्याचं पहिलं पान कैलासाचा कळस आहे आणि ज्याचं शेवटचं पान सप्तपाताळाचा शेवटचा टोक आहे. आता एवढा महान ग्रंथ वाचायला किती जन्म घ्यावे लागतील? आहे की नाही? आहे तो 17 अध्यायाचा परमरहस्य वाचायला आपल्याला सप्ताहाची वाट बघावी लागते. आहे की नाही? एकदा सप्ताह झाला की ग्रंथ बांधून देवाऱ्याच्या खाली, पुढच्या वर्षीच बाहेर. आहे की नाही? एवढा मोठा महान ग्रंथ कधी वाचणार आपण? मग जे जे आपण अशी ठावे ते ते इतर अशी सांगावे. शिव्या का? वाईट गोष्टी का? नाही नाही नाही.
चांगल्या गोष्टी, अध्यात्माच्या गोष्टी, परमार्थाच्या गोष्टी आपण इतरांना सांगितल्या पाहिजे. ज्ञान दिल्यानं वाढतं, ठेवून घेतल्यानं आपल्या बुद्धीची क्षमता कमी होते. म्हणून नंदी महाराजांनी स्वतः या कथेचं आपल्या जीवनामध्ये अवलोकन केलं आणि या कथा पुढे महर्षी व्यासांना सांगितलेल्या आहेत. महर्षी व्यासांनी हा महान ग्रंथ अनुभवला, याचा अभ्यास केला आणि महर्षी व्यासांना भगवान शिवाने आज्ञा केली, या जगाच्या कल्याणासाठी तुम्ही या पुराणाचं विस्तृत विवेचन करा. 18 पुराणामध्ये विवेचन करा, कारण हा शतकोटी नावाचा महान ग्रंथ प्रत्येकापर्यंत पोचला पाहिजे. आणि हा ग्रंथ, एवढा मोठा ग्रंथ सगळ्यांपर्यंत पोचणं अशक्य आहे. म्हणून तुम्ही या शतकोटी नावाच्या महान ग्रंथाचं 18 पुराणामध्ये विश्लेषण करा, अशी भगवान शिवाची आज्ञा मिळता महादेवांच्या कृपा आशीर्वादानं महर्षी व्यासांनी या शतकोटी नावाच्या ग्रंथाचं 18 पुराणामध्ये विश्लेषण केलं. त्यामध्ये भागवत कथा आहेत, शिवपुराण कथा आहेत, वायुपुराण आहे, मार्कंडेय पुराण आहे, देवी प्रमाण आहे, मत्स्य पुराण आहे. अनेक पुराण 18 पुराणाच्या माध्यमातून तयार केले आणि 18 पुराणाचा राजा म्हणून शिवमहापुराण कथेला घोषित केलं. आणि या शिवमहापुराण कथा महर्षी व्यासांनी या कलियुगामध्ये सर्व मानवांपर्यंत पोचाव्या यासाठी सूत पुराणिक महाराजांना या कथा सांगितल्या. सूत पुराणिक महाराजांनी या शिवमहापुराण कथेचं विस्तृत विवेचन श्रवण केलं आणि सूत पुराणिक महाराजांनी पहिली कथा या कलियुगामध्ये प्रयागराज या क्षेत्रामध्ये सांगितली. प्रयागराज किती जणांना माहिती आहे? हातवरी करा. वा, प्रयागराज म्हणजेच इलाहाबाद. गंगा, यमुना, सरस्वती त्रिवेणी संगमाचं स्नान करून आपण काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जातो. बरोबर आहे ना? या वर्षी सुद्धा कुंभमेळा सुरू आहे. बरेच जण गेले, बऱ्याच जणाला जाता आलं नाही, आहे की नाही? जाऊही नका, भरपूर गर्दी आहे. या सताळा नगरीमध्येच कल्याणेश्वर महादेवाच्या प्रांगणामध्ये 7 दिवस आपल्याला या त्रिवेणी संगमाचं स्नान घडणार आहे. कसं? कपाळावर विभूती लावणं म्हणजे गंगा आहे, गळ्यातल्या इष्टलिंगाची पूजा करणं म्हणजे यमुना आहे, हातानं टाळी आणि मुखानं त्या भगवंताचं नामस्मरण करणं ही सरस्वती आहे. गंगा, यमुना, सरस्वती या त्रिवेणी संगमाचं स्नान या कथेच्या माध्यमातून आपल्याला याच प्रयागराजमध्ये होणार आहे. तिथं जाऊन गर्दी करायची अजिबात गरज नाही. त्या प्रयागराज क्षेत्रामध्ये कलियुगामध्ये पहिली कथा सूत पुराणिक महाराजांनी तुमच्या माझ्यासारख्या हजारो शिवभक्तांना समोर बसवून या कथा सांगायला सुरुवात केल्या आणि त्याच कथा आपल्यापर्यंत हे पोचलेल्या आहेत. सूत पुराणिक महाराज या कथेचा परिचय देत असताना या शिवमहापुराण ग्रंथाचा परिचय आपल्या समोर ठेवत आहेत. सूत पुराणिक महाराज म्हणता आहेत, या शिवमहापुराण कथेमध्ये साक्षात भगवान शिवाचं सौभाग्य दडलेलं आहे. भगवान शिव स्वरूप म्हणजे ही कथा आहे. ही कथा म्हणजे हा शिवमहापुराण ग्रंथ म्हणजे आई आहे. आई जसं एखाद्या लेकराला 1 रुपयाचा हट्ट पडलेला आहे आणि तो आईनं पुरवावा, त्याच पद्धतीनं या भगवान शिवाच्या दरबारामध्ये ज्या लेकराला संकटातून मुक्त व्हायचं आहे, दुःखातून मुक्त व्हायचं आहे, त्या लेकराचा हट्ट पुरवणारी आई म्हणजे भगवान शिव परमात्मा आहे. आणि ही भगवान शिव परमात्मा रूपी आई या भक्ताचा हट्ट पुरवते आणि त्या जीवनातील दुःख आणि संकटाचा नायनाट करून सुखाची आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारी आई म्हणजे भगवान शिव परमात्मा आहे. आणि म्हणूनच सूत पुराणिक महाराज म्हणता आहेत, भगवान शिवाचं साक्षात सौभाग्य म्हणजे हे शिव महापुराण ग्रंथ आहे. या शिव महापुराण कथेला स्पर्श जरी झाला तर भगवान शिव आपल्यावरती कृपा दृष्टी करतात. एक एक कथा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी आहे. एक एक शब्द जसा आपल्या
अंतकरणामध्ये उतरतो आहे, तसंच आपल्या शरीरातील सर्व दुःख रोग आपल्यापासून नष्ट होणार आहे. शिवमहापुराण कथेमध्ये 12 संहिता सांगितलेल्या आहेत, है की नाही? 12 संहिता सांगितलेल्या आहेत, 24,000 श्लोक सांगितलेले आहेत. एक एक श्लोक आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करणार आहे. एक एक संहिता आपल्या संसारामध्ये आदर्श देणारी आहे. प्रत्येक कथा आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभव देणारी कथा आहे. आणि म्हणून सूत पुराणिक महाराज सांगता आहेत, ही शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना एक व्रत रूपानं ही कथा ऐकली पाहिजे. जसं तुम्ही एखाद्या 16 सोमवारचं व्रत करता, श्रावणातल्या सोमवारचा उपवास धरून व्रत करता, त्याच पद्धतीनं शिवमहापुराण कथा ऐकणं म्हणजे हे साक्षात एक व्रत आहे म्हणतात. आणि या व्रताला नियमावलीनं श्रवण केलं तर परिपूर्ण त्या ठिकाणी आपल्याला कृपा आशीर्वाद होतो म्हणून सांगितलेलं आहे. परिपूर्ण या जीवनामध्ये आपल्याला परिपूर्ण होता आलं पाहिजे. परिपूर्ण, पूर्ण आणि अपूर्ण असे 3 प्रकार पडतात. लक्षपूर्वक ऐका. पूर्ण, अपूर्ण आणि परिपूर्ण. पूर्ण कोण आहे? ज्याच्या जवळ फक्त स्वतःच्या हितापुरतं ज्ञान आहे तो पूर्ण आहे. अपूर्ण कोण आहे? ज्याच्या जवळ कसलंच हिताचं ज्ञान नाही तो अपूर्ण आहे. आणि परिपूर्ण कोणाला म्हणावं? ज्याच्या जवळ स्वतःच्या हितासह जगाला उपदेश करून जगामध्ये परिवर्तन करण्याचं ज्ञान ज्याच्यामध्ये आहे त्याला परिपूर्ण म्हणावं. आणि ते परिपूर्ण संत होते, ते परिपूर्ण ऋषी मुनी होते. म्हणून त्यांनी त्यांच्या जीवाच्या उद्धारासह या जगाचा उद्धार केला. ग्रंथाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून हे ज्ञान आपल्या समोर ठेवलं. तसं आपल्याला परिपूर्ण होता आलं पाहिजे. पूर्ण तर कोणीही होतं, परिपूर्ण होण्यासाठी केलेला अट्टहास म्हणजे ही शिवमहापुराण कथा आहे. आणि या परिपूर्ण होण्यासाठी सूत पुराणिक महाराज ज्या नियमावली कथा ऐकायला सांगतात त्या नियमावलीनं जर आपण कथा ऐकलात तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण असा आशीर्वाद भगवान शिव परमात्मा प्राप्त करून देतात. तर या शिवमहापुराण कथा ऐकण्याचे काही नियम आहेत. गतवर्षीही आपण ऐकले, याही वर्षी आपण श्रवण करूया. शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा नियम आहे, ही शिवकथा जोडीनं ऐकावी, सहपरिवार सहकुटुंब ऐकावी. किती जण जोडीनं आले हात वरी करा. वा, 1 2 3 4 5 तरी आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. टाळ्या वाजवल्यानंतर अटॅक येत नाही, झटका येत नाही. गेल्या वर्षी सांगितलं होतं की नाही महाराजांनी? मग जोरात टाळ्या झाल्या पाहिजे, आहे की नाही? टाळ्या वाजवल्यानंतरचा फायदा तुम्हाला आहे, नामस्मरण घेतल्यानंतरचा फायदा तुम्हाला आहे, जय जयकार केल्यानंतरचा फायदा तुम्हाला आहे. 7 दिवस कंजूसीपणा करू नका, आहे की नाही? पहिला नियम सांगितला, कथा या जोडीनं ऐकाव्या. म्हणून माता मौल्यांची संख्या प्रत्येक कथेमध्ये जास्त असते, कुठेही जा. म्हणून माता मौल्यांना विनंती करतो मी, जमलं तर आपल्या पतीला उद्यापासून कथेला घेऊन येण्याचा प्रयत्न करा. एकदा म्हणून बघा, अहो ऐकता का? प्रेमानं बोला बरं का, राग नको, भांडण नको. आपण उद्यापासून जोडीनं कथा ऐकूया, म्हणजे शिव पार्वती सारखा संसार आपला होणार आहे, हे की नाही? एकदा म्हणून बघा, प्रेमानं आले येऊ द्या, नसेल तर तुम्ही का होईना या, है की नाही? शिवमहापुराण कथा सांगते आहे, कथा जोडीनं ऐकावी. का ऐकावी? माता माऊली कथेमध्ये येते, कथा श्रवण करते. महाराजांनी एखादा उपाय सांगावा, माता माऊली घरी जावी. अहो पतिराया, महाराजांनी हा उपाय सांगितलाय, आपण तो उपाय केला पाहिजे. पती म्हणतात, हे बघ तुझे महाराज, तुझा उपाय, तुझा सप्ताह, तुझा देव तू आणि तिकडं बघून घे, माझ्याकडे काय आणू नको. असं होतं त्यांच्याकडून. म्हणून जोडीनं जर कथा ऐकायला आलात,
तर एकमेकांमध्ये शिव कृपेनं त्या ठिकाणी आनंदाचा संसार त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. शास्त्र सांगतं पत्नीनं केलेलं पाप कधीच पतीला लागत नाही. लक्षपूर्वक ऐका, पत्नीनं केलेलं पाप कधीच पतीला लागत नाही, पण पतीनं केलेलं पाप नक्की पत्नीला लागल्याशिवाय राहत नाही. त्याच्या विरुद्ध पतीनं केलेलं पुण्य कधीच पत्नीला लागत नाही, पण पत्नीनं केलेलं पुण्य मात्र नक्की पतीच्या पदरामध्ये जाऊन पडतं, हे शास्त्र या ठिकाणी सांगतंय. म्हणून तुम्ही जरी येऊन कथा ऐकलात, पुण्याचं काम केलात, तरी तुम्ही केलेलं पुण्य तुमच्या पतीच्या पदरामध्ये जातं. लक्षपूर्वक ऐका, तुमच्या पतीचा व्यवसाय व्यवस्थित चालतो, तुमच्या पतीची नोकरी व्यवस्थित चालते, शेतामध्ये सर्व अन्नधान्य व्यवस्थित पिकतं, त्याच्या पाठीमागचं कारण आहे माता माऊल्यांनो तुम्ही केलेलं पुण्य. अन्यथा त्यांना इकडे यायला वेळ नसतो, परमार्थामध्ये राहायला वेळ नसतो, पण तुम्ही जी भोळी भाबडी भक्ती करता की नाही महादेवाची, तीच भक्ती तुमच्या पतीच्या जीवनामध्ये पुण्य रूपाने प्राप्त होते आणि तुमचा संसार व्यवस्थित चालतो, हे शास्त्र सांगतं. म्हणून पहिला नियम आहे, जमलंच तर जोडीनं कथा ऐकावी, सहपरिवार कथा ऐकावी म्हणून सांगितलेलं आहे. कथा ऐकायला येत असताना स्नान करून सुचिरभूत होऊन स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करून कपाळावर विभूती धारण करून गळ्यामध्ये इष्टलिंग रुद्राक्षाची माळ धारण करून कथेला यावं, हा नियम सांगितलेला आहे. पुढील नियम सांगितलेला आहे, कथेला येत असताना 1 लोटा जल, तांबड्या तांब्यामध्ये 1 लोटा जल सांगितलेला आहे. आरतीचं ताट स्टीलचं चालणार नाही, तांब्याचं असावं. त्या ताटामध्ये तांब्याच्याच पंथी असाव्या. पंथीमध्ये 1 वात कधीच लावायची नाही, 1 दिवा कधीच लावायचा नाही, 2 वाती लावायच्या. 2च का? 1 दिवा कधी लावतात? माणूस मेल्यावर, बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला काय म्हणायचं, देव मेलाय का, महाराज मेले का? नाही ना. म्हणून 2 दिवे प्रज्वलित करायचे आहे. 2 का? एक शिव आहे, दुसरा शक्ती आहे. शिवाविना शक्ती अधुरी आहे, शक्ती विना शिव अधुरा आहे. म्हणून शिवशक्ती स्वरूप 2 वाती पंथीमध्ये लावायच्या आहेत. आरतीच्या ताटामध्ये गावरान गाईच्या शेणापासून बनलेलं गोमय भस्म, 11 बिल्वपत्र, पांढरी फुलं, लाल फुलं, अक्षता म्हणून पांढरे शुभ्र तांदूळ, तुटलेले चालणार नाहीत, अखंड तांदूळ आरतीच्या ताटामध्ये घेऊन या ठिकाणी यायचं आहे. येत असताना बसण्यासाठी सुती आसन सोबत घेऊन यायचं आहे. हा नियम पुराणामध्ये सांगितलेला आहे. येत असताना प्रसादासाठी मुरमुरे, खडी साखर घेऊन यावं. एका पातेल्यामध्ये ठेवून आरती झाल्यानंतर तोच प्रसाद सगळ्यांना वाटावा. या ठिकाणी पुढील नियम सांगितलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्ही बसला आहात आज त्याच जागेवर 6 दिवस बसायचं आहे, जागा बदलायची नाही. अवघड झाला आता, उद्याला आम्ही खंबा धरून बसणार होतो पाठ दुखायली म्हणून, हे की नाही? असं होता कामा नये, हे की नाही? आज ज्या जागेवर बसलात त्याच जागेवर बसून उर्वरित 6 दिवस त्या जागेवरचं पुण्य तुमच्या पदरामध्ये प्राप्त व्हावं यासाठी जागा बदलायची नाही. आसन टाकूनच त्या जागेवर बसायचं आहे. पुढे कमीत कमी 7 दिवस कथा संपन्न होईपर्यंत आई वडिलांची सेवा करावी. 8व्या दिवशी बाहेर काढलं तरी चालेल. आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. इकडे महादेवाची कथा ऐकताय आणि तिकडे आई वडिलांना दुखवताय, तर कोणताच महादेव तुम्हाला पावणार नाहीये. म्हणून 7 दिवस आई वडिलांची काया वाचा मनाने सेवा करा. पुढील नियम सांगितलेला आहे, महाराजांचं दर्शन घेत असताना एक साष्टांग नमस्कार सांगितला, दुसरा नतमस्तक नमस्कार सांगितला. साष्टांग नमस्कार म्हणजे कोणता सांगा माय? जे तुम्ही देवीला दंडवत घालता की नाही त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात. महाराज आमची कंबरच काम करत नाही हो,
आहे की नाही. म्हणून आपल्यासाठी नतमस्तक नमस्कार सांगितला. महाराजांच्या दोन्ही अंगठ्याखाली आपले तळहात घालून हे मस्तक अंगठ्यावरती टेकवून नतमस्तक नमस्कार करायला सांगितलेला आहे. पुढे किमान 7 दिवस ही कथा ऐकत असताना कोणाची निंदा करू नये, या मुखानं खोटे शब्द उच्चारू नये. 8व्या दिवशी निंदा केली तरी चालेल, 8व्या दिवशी खोटं बोललं तरी चालेल. 7 दिवसाचं माझ्याकडे आहे. पडले वळण इंद्रियासी. पुढे जर भगवान शिवाच्या कृपेनं जर वळण इंद्रियाला पडलं तर चांगले संस्कार प्राप्त होतील. 7 दिवस आपल्या मुखातून खोटी वाणी जाता कामा नाही. सत्यच बोललं पाहिजे. का? भगवान शिव परमात्मा कसा आहे? सत्यम शिवम सुंदरम. भगवान शिव स्वतः सत्य आहे, तर त्याची कथा ऐकणारे भक्त सुद्धा सत्यच असले पाहिजे, तरच जीवाशिवाचं मिलन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच ही कथा ऐकत असताना आपल्या मुखातून कोणाची निंदा होता कामा नये, खोटे शब्द मुखातून बाहेर पड. जर जमलंच तर कथा झाल्यानंतर 1 टाइम भोजन करावं. दिवसभर उपवास धरून गावरान गाईचं दूध पिऊन फळ आहार ग्रहण करून उपवास धरून कथा झाल्यानंतर 1 टाइम भोजन करून कथा ऐकावी, हा नियम सांगितलेला आहे. पुढे या 7 दिवसीय पर्व काळामध्ये मसालेदार अन्न ग्रहण करू नये. कांदा लसूण मसालेदार पदार्थापासून दूर राहून हलका आहार, ताजा आहार, शुद्ध आणि सात्विक आहार ग्रहण करावा म्हणून सांगितलेला आहे. पुढे 7 दिवस आपल्या हातापायाच्या बोटाचे नख काढू नये, केस कापू नये. पुढे ही शिव महापुराण कथा श्रवण करत असताना मन एकाग्र करून शांतपणे श्रद्धेनं ही कथा ऐकावी. कथा संपन्न होऊन आरती होईपर्यंत या कथेमध्ये अखंड उपस्थित राहावं. मन वाणी आणि कृती पवित्र ठेवून 7 दिवस भगवान शिवाची कथा ऐकून या पवित्र स्थळी सेवा करावी म्हणून सांगितलेलं आहे. शिव महापुराण कथेची आरती घेत असताना कशी घ्याल हो? घ्या आरती आली आता. दाखवा बर, दाखवा माय लवकर लवकर. हा बरोबर सांगितली माझ्या आईनं. इकडं पाठीमाग माय, हा वा. तिकडं चष्मेवाली माय, घ्या आरती. कशी घेणार? हा तसं करून वा वा वा. बऱ्याच जणांनी आप्पा आरती घेतली डोक्यावरून फिरवली, बऱ्याच जणांनी आरती घेतली तोंडावरून फिरवली, बऱ्याच जणांनी शरीराला लावली. मला सांगा, ज्यांनी आरती डोक्यावरून फिरवली त्यांचे पांढऱ्याचे काळे करायचेत का केस? ज्यांनी तोंडावरून फिरवली त्यांना थंड वाजायली का? नाही ना. आरती कुठं घ्यावी यासाठी शास्त्र सांगता आहे. माझे हृदय भुवन करा पुले सिंहासन. भगवान शिवाचं सिंहासन हृदयामध्ये आहे आणि त्या सिंहासनावरचा देव इष्टलिंग आहे. आरती घेत असताना आपण त्या हृदयावरच्या इष्टलिंग रूपी भगवान शिवाला आरती समर्पित करावी, हा नियम सांगितलेला आहे. पुढे ही शिव महापुराण कथा श्रवण करत असताना 7 दिवस कथेला पाठ लावून बाहेर गावी जाऊ नये. दुःखाचं कारण असेल तर महादेवाची क्षमा मागून जाऊ शकता, पण लग्नाला, डोहाळ जेवणाला, वाढदिवसाला, अशा सुखाच्या आहे की नाही आनंदाच्या कार्याला 7 दिवस हजेरीने लावता काया वाचा मनाने अखंड उपस्थित राहून या कथा श्रवण करायच्या आहेत. कथा झाल्यानंतर जो तुम्हाला महाराज प्रसाद देतात तो प्रसाद कसा घ्यावा सांगा? प्रसाद कसा घ्यावा? केला हात पुढे, आहे की नाही? हातामध्ये कधीच प्रसाद घेऊ नये. माता माऊल्या पदरामध्ये किंवा ओटीमध्ये प्रसाद घ्यावा.
हे शास्त्र सांगते पुरुषांनी गळ्यामध्ये असलेल्या उपरण्यामध्ये प्रसाद घ्यावा आणि नंतर तो प्रसाद हातामध्ये घेऊन प्राशन करावा. शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम सांगितलेला आहे. ही शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना 7 दिवस कमीत कमी ब्रह्मचर्याचं पालन करून कथा ऐकावी. ब्रह्मचर्याचं पालन करून कथा ऐकावी. पुढे सांगितलेलं आहे या शिवमहापुराण कथेसाठी रोजच्या रोज ग्रंथ पूजेसाठी 1 जोडीपासून अनेक जोड्यापर्यंत दाम्पत्याचं या ठिकाणी आयोजन व्हावं. दाम्पत्याने येताना 4 हार, 1 ग्रंथाला, 1 फोटोला, 1 कल्याणेश्वर महादेवांना आणि 1 महाराजांना 4 हार त्या ठिकाणी घेऊन यायचे आहेत. सोबत 2 नारळ, 1 महाराजांकडून ओटीला घेण्यासाठी, 1 प्रसाद म्हणून वितरण करण्यासाठी, 1 लोटा जल, आरतीचं ताट. हे या दाम्पत्यांनी यजमानांनी उद्यापासून जे कोणी दाम्पत्य असतील त्यांनी हे सर्व साहित्य घेऊन यायचं आहे. सोबत हे जे आमचे संत येती घरा तोची दिवाळी दसरा ही जी बाहेरगावून आलेली जी काही गायक वादक गुणीजन मंडळी आहे हे की नाही, या गायक वादक संत मंडळींना यजमानांनी टावेल टोपीचा आहेर करून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा असतो. हे शिवमहापुराण कथेच्या पहिल्या अध्यायामध्ये नियमावली आपण श्रवण करीत आहोत. पुढे शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना संस्कार व धर्म शिकवण देणारी एकमेव जागा म्हणजे हे शिवा अनुभव मंडप आहे. ही कथा ऐकण्यासाठी येत असताना आपल्या मुला मुलींना मोबाईल देऊन टीव्हीच्या समोर न बसवता संस्काराच्या कथा त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी आपल्या मुला मुलींना सुद्धा कथेला घेऊन आलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये परमार्थाचं ज्ञान प्राप्त होऊन संस्कारामध्ये राहण्यासाठी मदत होईल. यासाठी आपल्या मुला मुलींना सुद्धा कथेला घेऊन आलं पाहिजे. कथा ऐकत असताना कमीत कमी 7 दिवस गुटखा तंबाखू आदी व्यसनापासून दूर राहावं. 8व्या दिवसापासून खाल्लं तरी चालेल. 7 दिवसाची जिम्मेदारी माझ्याकडे आहे हे की नाही. परिपूर्ण आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. पुढे एकाच महाराजांची 3 वर्ष कथा ऐकावी म्हणून सांगितलेलं आहे. का? पहिला वर्ष आहे सतीखंड, दुसरा वर्ष आहे पार्वतीखंड, तिसरा वर्ष आहे कुमारखंड. गत वर्षी आपण शिवसतीचा विवाह लावला, या वर्षी शिव पार्वतीचा विवाह आणि पुढील वर्षी जर योग आला तर श्री गणेश रिद्धी सिद्धी यांचा विवाह सोहळा. असं टप्प्याटप्प्याने या कथा आपल्याला श्रवण करायच्या असतात. पुढे ही शिवमहापुराण कथा ऐकत असताना आता आपल्या गावामध्ये नवीन कथा सुरू झालेल्या आहेत. कथेच्या ठिकाणी फुलांचा वर्षाव झाला पाहिजे. महाराज येत असताना दीप प्रज्वलन झालं पाहिजे. जो कल्याणेश्वर महादेव आहे ना, महाराज येण्याच्या अगोदर पूर्ण कल्याणेश्वर महादेवाच्या शिवलिंगाच्या भोवती दीप प्रज्वलित करावं. गव्हाच्या पिठाचे दिवे छोटे छोटे करून दिवे त्या ठिकाणी प्रज्वलित करावे. महादेवाला प्रसन्न करून आपण या कथेमध्ये प्रसन्न राहावं. फुलांचा वर्षाव त्या ठिकाणी व्हावा. स्टेज मंडप फुलांनी सजलेला असावा आणि या कथेची प्रसन्नता असावी, या स्थळाची प्रसन्नता असावी, हे पुराणामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. पुढे पहिल्या किंवा सांगता दिवशी शिवमहापुराण ग्रंथाची मिरवणूक त्या ठिकाणी काढावं म्हणून सांगितलेलं आहे. पुढे शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा नियम या ठिकाणी पुराणामध्ये सांगत असताना कथा सांगणारा वक्ता हा सदाचारी विद्वान असावा, गुरु दीक्षेने इष्टलिंगधारी असावा, शिवाची उपासना करणारा असावा, षडविकारापासून दूर असावा, निंदा आणि चेष्टा करणारा नसावा, परद्रव्य परनारी यापासून दूर असावा आणि अध्यात्म मार्ग 35 विषयाचं थोडं 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 ज्ञान असावं म्हणून सांगितलेलं आहे. आपल्या संप्रदायामध्ये वक्ता असेल, गुरु महाराज असतील, त्यांना 35 विषयाचं ज्ञान प्राप्त असतं, जेणेकरून
गुरु महाराज आपल्या शिष्यामध्ये परिवर्तन करत असतात आणि ते 35 विषय पुराणामध्ये सांगितलेले आहेत. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, तत्वज्ञान 7, संस्कृत 8, ऋचा 9, संहिता 10, वास्तु 11, ज्योतिष 12, कृषिस 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, परमरहस्य 16, गाथा 17, शिवपाठ 18, काकडा 19, सिद्धांत शिकामणी दासबोध 20, विचार सागर 21, वृत्ती प्रभाकर 22, लिंग पुराण 23, संत चरित्र 24, शिवलीलामृत 25, शिव महापुराण 26, रुद्र पठन 27, शिवनामावली 28, शिव सहस्त्रनाम 29, पंचदश 30, पंचीकरण 31, सार्थ अनुभवामृत 32, गायन 33, भारुड 34 आणि पाऊल्या 35. या 35 विषयाचं अध्यात्मरूपी ज्ञान गुरु महाराजांजवळ वक्त्यांजवळ असणं गरजेचं आहे, जेणेकरून शिष्यामध्ये या श्रोत्यांमध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होणार आहे. हा नियम पुराणामध्ये सांगितलेला आहे. पुढील नियम, शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी सूर्योदयापासून 3 तास कथा सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी वेळ महत्वाची सांगितलेली आहे. कथा सांगणाऱ्या वक्त्यास या 7 दिवसीय शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून जेवढं तुम्हाला दान करता येईल तेवढं या ठिकाणी आपण दान केलं पाहिजे. त्याचं फळ परिपूर्णरित्या आपल्याला प्राप्त होणार आहे. ज्या गावामध्ये शिवमंदिर बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण सढळ हाताने या शिवमंदिराच्या बांधकामाच्या कार्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. मग ते कोणत्याही गावामध्ये असो, कोणत्याही भूमीवरती असो, शिवालय जिथं निर्माण होते त्या मंदिराच्या कार्याला आपण देणगी स्वरूपात दान देणं शिवकथा ऐकल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त करून देतं. पुढे या शिव महापुराण कथेच्या 7 दिवसीय पर्वकाळामध्ये ग्रंथाचं दान घडावं, वस्त्राचं दान घडावं, अन्न दान घडावं, धान्य दान घडावं. अनेक दानाने आपल्या जीवनामध्ये फलप्राप्ती रूपी आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असं पुराणामध्ये विश्लेषण करून सांगितलेलं आहे. पुढे या शिव महापुराण कथा ऐकायला येत असताना देवाने तुम्हाला किती हात दिले? 2च ना? मलाही 2च आहे. या 2 हातांनी माता माऊल्यांनी उद्यापासून तुमच्या 2 मैत्रिणी घेऊन यायचं, ओढून भांडण करायचं, आलंच पाहिजे नाहीतर बोलतच नाही म्हणायचं, आहे की नाही? चांगल्या कार्यासाठी भांडण करा, कारण त्यांना इथं आणलेल्याचं पुण्य सुद्धा तुमच्या पदरामध्ये प्राप्त होईल. यासाठी 2 हातांनी तुम्ही तुमच्या मैत्रिणी घेऊन या आणि पुरुषांनी तुमचे 2 मैत्र घेऊन या. इथं त्यांना आणल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये प्राप्त होईल आणि तुमच्यासह त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होईल, कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. शिवमहापुराण कथा श्रवण करण्याचा पुढील नियम सांगितलेला आहे. मनामध्ये संकल्प धरून ही कथा ऐकावी. एक तरी संकल्प करावा की देवा महादेवा, मी तुमची 7 दिवस कथा ऐकत आहे, या कथेच्या माध्यमातून माझा हा संकल्प पूर्ण झाला पाहिजे. यासाठी एक पाण्याचं नारळ, त्याच्यावरती पांढऱ्या चिठ्ठीनं त्या व्यक्तीचं नाव लिहून त्याला पांढऱ्या दोऱ्याने बांधून ते नारळ उद्याला कथा महाराज कथेला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही येऊन ग्रंथाला स्पर्श करून या कॉटच्या समोर ठेवायचंय. 7व्या दिवशी तो नारळ महाराज आपल्या ओटीला देतील आणि त्याचा विधी काय करायचंय हे आपल्याला त्याच दिवशी सांगतील. हा संकल्प मनामध्ये धरूनच आपण कथा ऐकावी. पुढे ही शिवमहापुराण कथेची आरती होत असताना एक आरती इथं तर आहेच, पण कल्याणेश्वर महादेवाच्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा एक आरती चालू राहिली पाहिजे आरतीच्या वेळेला. हा नियम आहे. इकडे शिवमहापुराण ग्रंथाचीही आरती आणि देवादेव महादेवांचीही आरती सोबत व्हावी यासाठी एक आरती गाभाऱ्यामध्ये प्रज्वलित करावे. पुढे एवढे सगळे नियम आपण जर काया वाचा मनाने ऐकून
श्रवण करून कृतीमध्ये आणून एवढे नियम जर आपण पाळून या कथा ऐकल्या तर या कथेचा लाभ काय होतो? मनाला शांती लाभते, चित्त शुद्धी होते, आत्मबल वाढते, वृद्धी होते, घरामध्ये ऐकत्व वातावरण होतं, संकटाचा नाश होतो, कल्याण आणि मुक्तीच्या मार्गाची प्रेरणा मिळते, श्रद्धेनं केलेले संकल्प सिद्ध होतात, पूर्ण होतात, सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये होतो. असं या शिवमहापुराण कथेच्या नियमावलीचं परिपूर्ण कृपा आशीर्वाद रूपी महात्म्य आपल्या समोर ठेवलेलं आहे. म्हणून मुक्ती हवी आहे ना, तर मुक्तीसाठी सांगितलेल्या नियमावलीप्रमाणे आपण काया वाचा मनाने या शिवमहापुराण कथा श्रवण कराव्या. पानी में डुबोगे तो मृत्यु निश्चित है, पानी में डुबोगे तो मृत्यु निश्चित है, और मेरे भोले की भक्ति में डुबोगे तो मुक्ती निश्चित है, मुक्ती निश्चित है, मुक्ती निश्चित है. म्हणून आपण काया वाचा मनाने एकाग्र होऊन या कथा ऐकाव्या. सुपात्र जागा आहे, याच ठिकाणी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं दान करता येतं. म्हणून 7 दिवसाच्या माध्यमातून आयोजकांनी केलेला अट्टहास, या अट्टहासाला आपण सहकार्य करून भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तन मन धनाने देणगी स्वरूपात आपण जेवढं दान या सुपात्र ठिकाणी आपल्याला देता येईल तेवढं दान या ठिकाणी द्यावं आणि भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावा. सूत पुराणिक महाराज या शिव महापुराण कथेचा परिचय देत असताना या प्रयागराज क्षेत्रामध्ये या कथा सांगू लागलेल्या आहेत. नियमावली सांगून झाल्यानंतर सूत पुराणिक महाराज म्हणत आहेत, जो भक्त भगवान शिवाची कथा ऐकतो तो भगवान शिवाच्या कृपेला प्राप्त होतो. आणि ज्या भूमीवर भगवान शिवाच्या कथा ऐकल्या जातात, सांगितल्या जातात, ती भूमी राहत नाही, ती जमीन राहत नाही, तर साक्षात कैलास पर्वत होतं म्हणून सांगितलेलं आहे. मग आता कैलास कुठं आहे? कैलासीचे केने दावा मज, कैलास दाखवा म्हणाले. आता आपल्याला कुठं आहे कैलास? कल्याणेश्वर महादेवाचं प्रांगण, सताळा नगरी हेच आपलं कैलास आहे. आणि या कैलासामध्ये आपण कथा ऐकल्या पाहिजे. सूत पुराणिक महाराज म्हणतात, या कैलासामध्ये येऊन जे भक्त कथा ऐकतात ते भक्त राहत नाहीत, ते मानव राहत नाहीत, साक्षात शिवाचे गण होतात, रुद्र अवतारी होतात. म्हणून शिवगणाला कसलाच त्रास नाही. 7 दिवस तुम्हाला अटॅक नाही, झटका नाही, रोग नाही, कसलंच त्या ठिकाणी टेन्शन नाही, मरण सुद्धा नाही. 7 दिवसाचं बोलतोय बरं का, 8व्या दिवशी फोन करू नका म्हणजे झालं. 7 दिवसाचं बोलतोय. 7 दिवसापर्यंतची गॅरंटी माझ्याकडे आहे. मी नाही म्हटलं, संत म्हणाले, पाहोनी आयशा शिवभक्ताला यमही थरथरला. कोणत्या शिवभक्ताला पाहून यम थरथर कापला? कोणत्या? ज्याच्या कपाळाला विभूती नाही, ज्याच्या गळ्यात इष्टलिंग नाही, जो कथेला येत नाही, कीर्तनाला येत नाही, पंचाक्षरी महामंत्र जपत नाही, आहे की नाही, साधू संतांची चेष्टा मस्करी करतो, अशांना का? नाही नाही. ज्याच्या कपाळावरती त्रिपुंड भस्म आहे, गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, इष्टलिंग आहे, भाळी भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. पाहुणी आयशा कोण्या शिवभक्ताला? ज्याच्या भाळावर त्रिपुंड भस्म आहे, गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, इष्टलिंग आहे, मुखात पंचाक्षरी महामंत्र आहे, त्या भक्ताचं शरीर धन्य होतं. आणि अशा शिवभक्ताच्या जवळ यम कदापि येत नाही. यम तुम्हाला दुरूनच नमस्कार करतो, थरथर कापतो. ही ताकद शिवनामाची आहे. म्हणून या प्रांगणामध्ये, या कैलासामध्ये ऐकणारे भक्त
साक्षात शिवगण होतात आणि भगवान शिवाच्या कृपेचे अधिकारी होतात असं सूत पुराणिक महाराज प्रयागराजच्या क्षेत्राच्या माध्यमातून या ग्रंथाचा परिचय देत आहेत. ही शिव महापुराण कथा ऐकत असताना वेळेचं बंधन आहे. उद्यापासून शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी बरोबर 4 वाजता यायचं. बरं. किती वाजता माय? 4लाच का? नाही, उद्यापासून करेक्ट 12:30 आमचे गायक वादक गुणीजन मंडळी आहे की नाही, गायक वादक गुणीजन मंडळी 12:30 वाजता गायनाला सुरुवात करतील. 12:30 ते 1च्या दरम्यान मध्ये या ठिकाणी सर्व विधी परिपूर्ण होईल आणि 1 ते 4 या वेळामध्ये कथा संपन्न होणार आहे. त्याचं कारण आहे, आम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये वालवड या ठिकाणी इथून 180 किलोमीटरवरती संध्याकाळी 8 ते 11ची कथा आहे. बरोबर आपल्याच तारखेला आजपासून ते 7व्या दिवसापर्यंत तिथे संध्याकाळी आहे, इथे 1 ते 4. त्यामुळं वेळेचं बंधन आम्हाला आहे. त्यामुळं भक्त अगोदर का देव अगोदर माय? बोला. वा, एकदा टाळ्या वाजवा आमच्या जीवाशिवासाठी जोरदार. आहे की नाही? जीवाशिवाची जोडी आहे. अंतराम अप्पा आणि आपले विश्वनाथ अप्पा आहे की नाही? जीवाशिवाची जोडी. हा, जीवाशिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी. आहे की नाही? त्यांनी सांगितलं भक्त अगोदर. बरोबर आहे का? देव देवळामध्ये बसलाय पण भक्त मंदिरामध्ये नाही गेला. भक्तानं शिवलिंगाला जल अर्पण केलं नाही, पूजा नाही केली तर भक्ताला देवाला शोभा आहे का? नाही. देव बसणार एकटाच. बसा तुम्ही तिथंच. जोपर्यंत भक्त गाभाऱ्यामध्ये जाऊन देवाची शोभा करत नाही तोपर्यंत देवाला शोभा नाही. म्हणून पहिल्यांदा भक्त सांगितलेला आहे. भक्ताचा जर भाव असेल की नाही, भक्तासाठी भूमंडळ धुंडाळीतो जाश्वनीळ. भक्तासाठी धावत येणारा देव आहे म्हणून भक्त अगोदर सांगितलेला आहे. आता सांगा, गुरु अगोदर का शिष्य अगोदर? मला इथं यायचं होतं. काय अगोदर? आता भक्त अगोदर का देव अगोदर म्हणल्यानंतर तुम्ही भक्त म्हणलात, तर गुरु अगोदर का शिष्य अगोदर? हा, बरोबर आहे. हा, शिष्यच अगोदर. मग अगोदर कोण आलं होतं? आज अगोदर कोण आलं होतं? हा, तुम्ही मागून एक 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 आवरत आलात. तसं उद्यापासून बरोबर या ठिकाणी शिष्यमंडळी महाराजांच्या स्वागताला उपस्थित राहावी यासाठी 1 पासून सगळ्यांनी तयारीत राहावं. 7 दिवस बाकीचा सगळा जो काही व्यापार आहे थोडा थांबवा. बाकीचा ज्या काही व्याप आहे पाठीमागे तो थोडा थांबवा. सकळ ही काम टाकोनिया. 6 दिवस काय आवाच्या मनाने वेळ काढून या कथेमध्ये प्रवेश करा आणि काय आवाच्या मनाने उद्यापासून अगदी सुंदर विस्तृत ज्ञान तुम्हाला प्राप्त होणार आहे. या ज्ञानाच्या कथा आपण ऐका. सूत पुराणिक महाराज उद्यापासून 6 दिवस अगदी सुंदर सुंदर कथा आपल्याला सांगणार आहेत, ज्या कथेमधून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन, ज्ञान, मोक्ष आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त होऊन धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. त्यासाठी आज आपण जी नियमावली ऐकलेली आहे, उद्यापासून ज्यांना जमेल त्यांनी त्या नियमावलीनं कथेचं श्रवण करण्याचा प्रयत्न करावा एवढं या शुभमंगलमय प्रसंगी सांगून, कोणाकोणाला वाटतंय आपल्या गुडघ्याची गोळी बंद व्हावी त्यांनी जागेवर उठून 5 मिनिट पाऊल खेळावं, आहे की नाही? कोणाला कोणाला वाटतं डोकं दुखायचं बंद व्हावं, पोट दुखायचं बंद व्हावं, जागेवर उठून 5 मिनिट पाऊलाचा आनंद घ्यायचा आहे. सगळ्यांनी जागेवर उठून 5 मिनिट या ठिकाणी पाऊल खेळायचं आहे. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पाऊल खेळा. जय हो. ओम नमः शिवाय. नमः
शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय पाऊल खेळा माय जाग्यावर पाऊल खेळा जय हो टाळी वाजवा पुरुष मंडळीने सुद्धा पावली खेळा पाऊल खेळा सगळ्यांनी पाऊल खेळा जय हो नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम नमः जय हो शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय चला जाऊ चला शंभुदारी चला जाऊ चला शंभुदारी देव महादेव आपणा तारी चला जाऊ चला शंभुदारी चला जाऊ चला शंभुदारी चला जाऊ चला शंभुदारी देव महादेव आपला जय हो चला जाऊ चला शंभुदारी एक वेळा भेटू माझ्या शंकराला जय भोले. चैन मिळे नया चंचल मनाला एक वेळा भेटू माझ्या शंकराला चैन मिळे नया चंचल मनाला महिमा आहे माझ्या हो महिमा आहे माझ्या हो महिमा आहे माझ्या शंकराचा भारी देव महादेव आपणा तारी चला जाऊ चला शंभुदारी देव महादेव आपणा तारी चला जाऊ चला शंभुदारी ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय 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 श्रावण महिन्यात हो श्रावण महिन्यात जय भोले. महादेव तपाला बसतो या शंकर तपाला बसतो या हो तपाला 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 बसतो या डम डम डमरू वाजतो या तपाला बसतो या डम डम डमरू वाजतो या श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात महादेव तपाला बसतो या शंकर तपाला बसतो या हे हो तपाला 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 बसतो या डम डम डमरू वाजतो या तपाला बसतो या डम डम डमरू वाजतो या पहिल्या सोमवारी बेल तीन पानाचा जय भोले. बेल तीन पानाचा पार्वती वाहती नेमाचा तीन पानाचा पार्वती वाहती नेमाचा श्रावण महिन्यात महादेव तपाला बसतो या शंकर तपाला बसतो या
तपाला 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 बसतो या डम डम डमरू वाजतो या तपाला बसतो या डम डम डमरू वाजतो या डम 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 डमरूवाला डम 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 डमरू वाला महादेवाच्या गळ्यात सर्पाच्या माळा महादेवाच्या गळ्यात सर्पाच्या माळा भोला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला भोला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला ओ महादेव स्वभावान हाय लय भोळा महादेव स्वभावान हाय लय भोळा महादेवाच्या पूजेला होय गाव गोळा महादेवाच्या पूजेला होय सर गोळा भोळा महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला भोळा महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन द्यावे मला महादेवा उघड तिसरा डोळान दर्शन द्यावे मला नम पार्वती पते शिव हर हर महादेव हर हर बसून घ्या. सूत पुराणिक महाराजांनी प्रयागराज या क्षेत्रामध्ये या शिव महापुराण ग्रंथाचा परिचय देऊन या शिव महापुराण कथेची सुरुवात केलेली आहे. उद्याच्या दुसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये आपण सूत पुराणिक महाराज या परिचयाच्या नंतर पुढील कथा आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. या दुसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये आपण सूत पुराणिकां महाराजांनी ज्या पुढील कथा आपल्या समोर ठेवल्या त्या कथेचं आपण विस्तृत विवेचन उद्याच्या दुसऱ्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये श्रवण करणार आहोत. एवढं या शुभमंगलमय प्रसंगी सांगून आजच्या पहिल्या दिवशी शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करत असताना झालेली शिव महापुराण कथा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा गुरुमाऊली जन्मदाते आईवडील आपल्या गावचं ग्रामदैवत भगवान श्री कल्याणेश्वर महादेव व आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्यचरणी आजच्या पहिल्या दिवसाची शिव महापुराण कथा समर्पित करून आजच्या पहिल्या दिवसीय शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम करीत आहोत. ओम शांती शांती शांती. नमः पार्वती पतये शिव हर हर कल्याणेश्वर महादेव की हर हर. चला महादेव आरती करू शंभू देवा देवाधिदेव महादेवा आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा हो जलभस्माने पूजा करूनी बेलवाहू चरणाला पाहुण्याईसी भोळी भक्ती मनी शंभू देव हसला. भक्त तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा हो धूप दीप लावून नैवेद्य दाखवू मुखाला पाहुण्याईसी गोड भक्ती मनी शंभू संतोषला. दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा हो शंख डमरू टाळ मृदंग वाजवू आरतीला भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने जाऊ शरणाला. कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा. आरती करू शंभू देवा देवादी देव महादेवा हा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं चिताभस्मलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं हरः ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः स्थानि धर्माणि प्रतमानस्य नम तेहनाकं महिमान् सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवो गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः इति मंत्रपुष्पांजलि समर्पयामि जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर शिव महापुराण भगवान की जय। कल्याणीश्वर महादेव की हर हर